अध्यक्ष महोदय, रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील खारेपाट भागात अध्यक्ष महोदय सुमारे 40 ते 50 गाव आहेत आणि आणखी वाडे आहेत। या गावांना आज 40-50 वर्ष पाण्याविना टाहो फोडत आहेत। एक हंडा आणण्यासाठी दिवस दिवस जावं लागतोय, वनवन फिरावं लागतोय आणि तरी सुद्धा पाणी मिळत नाही। ते सुद्धा पाणी दूषित असतोय। त्या पाण्यामुळे अनेक रोगांचा प्रादुर्भाव वाढतोय। आणि अध्यक्ष महोदय, मला आपल्याला सांगायचं आहे, ह्या भागातला पाण्याचा प्रश्न किती वर्षात सुटणार? आज 40-50 वर्ष पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर ह्याच्यानंतर किती वर्ष जाणार, याचा आम्हाला उत्तर हवं आहे। आणि ते लवकरात लवकर सोडवण्यासाठी आपण काय उपाययोजना करणार एवढं आम्हाला माहिती द्या। अध्यक्ष महोदय, रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील संभाव्य पाणी टंचाईच्या बाबतीमधला हा प्रश्न या ठिकाणी आहे। जानेवारी 25 ते जून 25 या कालावधीमध्ये 31 गावं आणि 132 वाड्यांच्या 163 गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याकरता 84 लक्ष रुपये टंचाईचा कृती आराखडा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। पण अद्याप एकही टँकरची मागणी अध्यक्ष महोदय या तालुक्यामध्ये सध्या नाही। आज आदरणीय आमदार महोदयांनी विचारल्याप्रमाणे या ठिकाणी जल जीवन मिशनच्या अंतर्गत एकूण 25.88 कोटी किमतीचे 38 गावं व 108 वाड्यांसाठी शहापाडा प्रादेशिक नळ योजनेचं काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मार्फत सुरू करण्यात आलेलं आहे। 129 किलोमीटर पाईपलाईन या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे। 9 जलकुंभापैकी 2 जलकुंभांची कामं पूर्ण झाली असून 4 जलकुंभांची कामं प्रगतीपथावर आहे। 3 जलकुंभांची जागा उपलब्ध नसल्यामुळे ते रद्द करण्यात आले असून जे जुने जलकुंभ आहे ते वापर करण्यात येणार आहे। मी माननीय मंत्री महोदयांना या ठिकाणी खात्री देऊ इच्छितो, येणाऱ्या जून महिन्यापर्यंत ही योजना 100% पूर्ण होईल असं मी या ठिकाणी त्यांना निवेदन करतो। 40 वर्ष 50 वर्ष झाली, अजूनपर्यंत पाण्याचा कुठे ठाव ठिकाणा नाही। आणि अशा परिस्थितीत त्या जून पर्यंत पाणी पूर्ण कसं देणार याचं उत्तर तरी आपल्याकडे आज ही जलकुंभ म्हणताय, जलकुंभ जुन्या ज्या पाईपलाईन आहेत त्या सुद्धा फुटत चालल्यात। जुन्या पाणी पुरवठा वाहिन्या आहेत त्या काम पूर्ववत करत नाहीत। आणि अशा परिस्थितीत आज आपण जल मिशनचा प्रश्न उपस्थित केलात। जल मिशनच्या मध्ये सुद्धा आज पुरेसं पाणी लोकांना मिळत नाही। रोज मी दर आठवड्याला मीटिंग घेतोय आणि दर आठवड्याला मीटिंग घेऊन सुद्धा त्या ठिकाणी पाणी पुरवठा होत नाही। या बाबतीत आपण योग्य ते कारवाई कराल का? महोदय, नव्या योजनेच्या बाबतीमध्ये मी माननीय सदस्य महोदयांना सांगितलं की 129 किलोमीटरचं पाईपलाईनचं काम पूर्ण झालेलं आहे। अजून 50च्या आसपास पाईपलाईनचं किलोमीटरचं काम अपूर्ण आहे आणि आता ते सध्या काम सुरू आहे। पण तरी सुद्धा त्यांचं समाधान होत नसेल तर अधिवेशन संपल्याबरोबर मी त्यांच्याबरोबर ही बैठक लावील आणि त्यांच्यासमोर आज जे काही सत्य आहे ही वस्तुस्थिती त्यांच्यासमोर मांडेल। त्यांनी मला वेळ सांगावी, त्यावेळेस आपण बैठक लावून हा प्रश्न जागेवरच सोडवू।